टाइमपास नाही. अरे बातमी, नाशिक जिल्ह्यात कांद्यावरून रस्ता रोखव. 50 पैसे ते 5 रुपये दर भाव कांद्याचा. काय शेतकरी जगणार का मरणार आहे? काय पाहतोय 1280 रुपये काय असं बाजार आहे म्हणजे कायच कांद्या. हे मर्दी त्या कांद्याच झाला जा तिकडे मर्दी यायला कुणी कांद्याचं ये सगळं सडक काही ते अरे मा कमले माल पडेल भाऊ. किती आहे तुझ्याकडे? मी जवळ जवळ आहे ना 3-1 लाखाचा माल वापरा. आता नाही जो काही ना 3-1 लाखाचा माल आहे माग. यायला काय झालं माहितीये का, शेती निघाच आहे ना माहिती, शेती निघा म्हणे शेती. अरे तू ते म्हणतोय माल एवढे दांडगे राहणे कांदे लाव बायकोला म्हणलं आमचा कांदे लावले नाही ते उलट सक्सेस झालो आम्ही. हॅलो, अरे देतो बाबा उद्या सकाळीच. काय तुम्हाला काय दमले का ना पैसा लावा, उद्या सकाळी घे ना. बरं ट्रॅक्टरवाल्याचा फोन होता. हा हा लई मजूर जाईल ट्रॅक्टर. तुला सांगतो मी कांदे नाही लावले मी काय गहू आणि कलिंगड लावले आणि तुला सांगतो कलिंगड लावले आणि जेव्हा गारपीट झाली टरबुजाचे 2 खापाच. हा सगळं लाल लाल बाहेर आला असं. अरे लाल काचे याच मापत होते डायरेक्ट डवळेन पवळेन गेला ना लागवड अंगावाला. काय सांगतो काय झालं माहिती का, हा. 6-1 लाख रुपये कांदे होते, 3 लाख झाले. हो का? पण 75,000 ट्रॅक्टरवालीचीच मजुरी झाली. आणि माही राहणार आता खाटे नागरायचे ना ट्रॅक्टरच भेटा ना काय व्हाय ना मग आता बायको काय म्हणते आपण ट्रॅक्टरच घेऊ. चांगलं हा म्हणलं काय पुढे बसत याला त्याला भाड्याचं लागतच हाताखाली वस्तू जेव्हा वस्तू हाताखाली असते ना तेव्हा कवाय माहिती. चालू करता येतं कवाय डिझेल टाकलं का दळाला चालू करून नागरायला बरं आहे की भाऊ हाकाची वस्तू हाकाची नाही? हा असं वस्तू. तर मग मी काय म्हणतो तेव्हा घालतो मी तुम्हाला 1 लाख रुपये दे मी 1-4 भरतो शोरूमला हा. आणि ट्रॅक्टरच घेऊन येतो. काय घेतो रे? सरपंच घेतो ना. महिंद्रा हा साठी काय घेतो? रोटर फन नागर पेरणी यंत्र हा एवढं नाही, पहिलं स्टार्टिंगला आहे ना रोटरच घेतो आधी मोटर नांगर घे. दाम झाले चालेल या बाय भाऊ तुला पैसे देतो, पण तो माझ्या वावर तशीच करून द्यायला पाहिजे. पण डिझेल तुला टाकावं लागेल ना. मी टाकेन डिझेल त्या टाकेन. बाई मला वाटलं जाईल एकत्रित नको तू डिझेल टाक तुला चालवत तिथंच ना वाटलं ट्रॅक्टर घेऊन जाय माकून नाही माल चालत होतं. आणि मग काय नाही डिझेल टाक ना तू आहे ना नागराट करी जाय माकून. दोघं मिळते घातला पण नाही दोघा म्हणजे नको नको तुझी बायको नाही रे, नाही एवढी नाही नाही सामायिक वस्तू आहे ना भाऊ टिकतही नाही वाद होत राहते त्यापेक्षा ना माय बायको एक अवघड आहे त्याच्यापेक्षा नकोच बाबा समायचे. आपलं प्रेम आहे ना असं राहिलं पाहिजे या कोणाला. बाई हे शेवट पोट टिकला पाहिजे. ज्या कसं बोलला चंद्र सूर्य आहे त्यापर्यंत दोघांचं नाव निघायला पाहिजे. हो हा, ते काय करते बाई? अरे या बा एका ताटा जेवायचे घास मोजायचे नाही आपल्या कसं पैसा आला बाळे मग माणसे लबाड. आपण शाळेत एकदम क्लासमेट आहे पहिल्यापासून एक चॉकलेट दोघं जर अर्ध करून खायचं तू आहे ना आणि बाबा, सगळं मुतायला जायचं बाय सांगत आपण. एकटा मी मुतायला गेलो कधी. अरे तू तू ती ओळ पाडायला मी मुतायला. हा हा गाल्या गाल्या करायचं आहे ना गल कोण बरीच आहे. तू ते लांबू वाव, लय लांब मुतायला मुतायचं. किती खाली हा. पाय कोण कोण मुतायचं तेव्हा मुतायला जायचं. आपण लेट झाला का शाळेत जाऊन मास्तर विचारायचे काय करीत होते काय करीत मग आपण सांगायचं आहे त्याला मी याच्या पुढे म्हटलं म्हणायचं. हा नाही तू म्हणलं तो विषय काढलाय ना, हा. हा खरंच चांगला आहे बघा. हा स्वतःची वस्तू लागत होती. नाही नाही मी घेऊनच टाकायचं बरं नाही चालू आता माझा विचार. हा. मला का 5 सेकंड बिकट पण तो घेतला ना हा. तोच मी वापर आणि जाईल. काय कर आई सेकंड बिकडे काय घेऊ नको तुला घ्यायचं ना तर नवाज घे नाही घेऊ ना असं तर मग घे मग. आता सध्या आहे ना हा. तू आण आणि मग नंतर आण. आता दोंड्याचा महिना चालू आहे म्हणलं हा मुहूर्त चांगले चांगला. हा दे बरं 1 लाख रुपये जातो लगेच ट्रॅक्टरच घेऊन येतो. या बाई हे लाख आहे आणि वरची 20,000. 1,20,000 ना हा. मोहन पोराला लागणारच आहे ना. अजून लागले तर अजून हा काय हे पैसा नाही आता सध्या काही गरज नाही या बाय एवढेच ते झाले. मला 3 लाख आले उलटी. हा. 3 लाख आले पण मग आहे ना ट्रॅक्टर वाल्याला 17. बापरे आज तर लय पैसे बाबरावच्या हातात. अरे बाबा याच्या कोण घेतले ना शिरपत कोण कांद्याच पेमेंट नाही रे बाबा ए बाबा ते हे काही माणसं आहे बघ. ते काय काय खायला नाही चालायला भाऊ. लय बुताळे पाहिजे बाबा कोण तिथे लय पैसे बुताळे. खातं? हा? लय बुताळे पैसे पाहिजे. कोण खात? मग तू म्हणतो काही अरे अरे वडतो करे पाठतील ऐक ना ते 2 ट्रॅक्टर आहे ना खताचे आणत शेण खत आणत मग त्याच्या कोण घेणार मागो काल घेऊन राहिला मी त्याच्या कोण घेतले दोस्त कोणाचा आहे कोणाचा ते. कोणाचे त्याचं ना आपलं नाही जमत. ए भाऊ दे रे मी मध्येच राहत वाटलं सर किती लागत तुला ते ना 10,000 दे. दे 10,000 दे. यावर केलं नाही 10 आहे ए माझ्याकडे, तुम्ही ना 5 कमी. सगळे काय गाण करून तू रे यावर तू केलं. यावर क्लिअर असतं बळे ना या प्रॉब्लेम होतो. हा
तुम्ही पुढे आता बोलायला लावू नको मला तुम्ही. यावर चांगले ना त्याला कोण हा. अडचण येत नाही यावर क्लिअर नाही ना त्याला कसं बोलला अय भाऊ, ये माल यावर क्लिअर आहे त्या- खटके तरी 1,00,000 वीस काढू दिले तुला मागितलंच नाही ना तू एवढं उपनू नको बाबा. ए तुला काय बाबा. माहिती रे व्यवहार मला विचार. भाषा करू का? मी बाबूराज घरी आलो का तुझ्या घरी गेली अरे मी त्याच्या आलोय असं आहे का? अरे मी तू काय ए बाबा अरे, तसं नाही आता म्हणतो मी, पिऊन आला पैसे काय? तुम्हाला गेला मागतो. का रे तू आज हा, तुला घर कोणाचं आहे काय हे कळायला काही गाडचं दिले ना आणून आज. का बरं बायको टेन्शन दिलं काय दोन दिवसानं. आंघोळ करायला दिसत नाही बाय. हं? ए, वाट पाहिली तू आहे, घरी ये ना. तरी म्हटलं भाऊ साहेब वास का चाललाय रात्री ना द्या, द्या ना. रात्री ना ए, ए, ए. अरे रे. आईला लय आता अरे मला ट्रॅक्टरचा 1.4 मारायचा आहे रात्री ना बाबराव ए. बायकोचं जमलं पुरे नसेल. घेऊ काय मग? नाही एवढं नको त्याला 10 काढून बाबराव, दे चल दे ए. मी पैसे तुला दिले तुला. ए जा ते माझा जोडदार आहे त्याला 10,000 देतो काढू अय बाबा तू माझे बोल नको ना. हा. आम्ही देऊ पैसे मी मालक मी तो मला दिले ना आता मी इकडे कोणला देऊ तू गपची बस त्याचं लेबर कुठे बाबा भाऊ जसे पैसे म्हणजे तुझे पियर मला मी आहे का तुम्ही? बघा जशी आणि बाय लवकर फिरव बरं का चाल ना ए मग. तू यावर लय जड आहे बरं तू सांगतो हा. अरे यांच्या गावात कोण रुपयाचं काम करते नाही हा? चहा नाही पाहिजे त्यांना. लय शौच गोष्टी करायला आहे. लय लय हा. आता चोरी पैसे भेटत एक पाय बा. तर कोण लय आमचे पहिले पण एकत्र आहे. सांगू का काय? तू आता पैसे देशील का? आणि मग तू आहे वा वा काय तू सारे मुलकाचं लागवड खरंच कोण? देशील? सांग आता याला सांग अरे का बाबा पण यावर झाले आपले ज्याला द्यायची अक्का त्याला घ्यायची अक्का कळण थोडे कोणत्या? दिवस थांबा. कळण कळेल आम्हाला तू ये ना बाबा तो पायरे तुला डोळे पुसाल कोण नाही राहायचं. भाऊ शिरपत्र बाबूराव म्हणते बाबूराव. मला शिरपतराव मानते हम्म. हा, गोड बोलून बरं काय आपले का आजच यावर चालू आहे का किती वर्ष यावर चालू आहे आपले शंकरे म्याला शंकर्या हा. 10 दिवशी पैसे काढले त्या बायको कडून 10 दिवशी. बायको रडायची तवर रडता रडता गेला तिला त्याच्या बायकोजवळ हा. रडू नको पहिले पैसे दे हा. मग रड बरं मग तर उचलून द्यायला मी तशी मुडद्यावर बसला होता हा, पैसे दे मग इतकं जाईल माणूस. हा अरे, अरे, अरे. पैशाच्या बाबतीत लय अवघड आहे. कर बाप, तुझे पैसे ऐ, मुडद्यावर बसला होता हा. ये नको त्याचे पैसे. नको काय मग उठ मग देख मग जावा पैसे दिले ना तेव्हा जाळ्या परवानगी दिली हा. डोक्यावर बसतो. अरे बाप. मौतीच्या बाजाराला पैसे नव्हते लोक त्याच्या मग तू उतरलेच हो, मी अजून एक आणून देतो. चाललं होते पैसे जाणे तू जाय जाय मग. भाऊ. जाय त्याच्या करता रे भाऊ अवघड तू आहे. आज पैसे ओढता लय लोकांना रिकामी डोकं लावलंय ते रे अरे. जायचं लोकांना पैसे नाही द्यायचे रे. आता जाऊ दे बाबा माल पहिल्यापासून आहे ना यावर त्याचे माल चांगले आहे पण काय तो ते? त्याचे चांगले नाही. आता मी काय करू नाही नाही त्यानं मला नाही एकदा पैसे दिले ना हा. ते- नाही त्याला दिले तर त्याची बायको देते मला नाही 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 हा. त्यानं मला एकदा एक दोन फिरून बोललो तर पैसे त्याची बायको चांगली होती. बायको चांगली विचारायची काय बिचारी जर घरी गेलो तर कधी येऊन दिलं नाही त्यानं नाही कधीच ते. हा? दाजी चहा पाणी घ्या हा? पाहुणे जेवण करा म्हणजे माणूस आहे ते. माणूस घ्या तो पैसे गोळा करायला आणि ती माणूस की दाखवायला कारण कसं बाई बायको तिकडे करी मग आता वाट कधी- पाहत असतात. कधी पिढी पेढे आता बस शोरूमला जातो पैसे भरतो जर ते म्हणले ट्रॅक्टर शिल्लक आहे तर लगेच शेल मारून घेऊन येतो चा- आणि जर ते म्हणले 8 दिवसांनी भेटेल तर नाही. पैशाचा भरणा करावा लागेल ना. अजून पैसा वाढव पण ट्रॅक्टर ना मोडतो काढत आता डायरेक्ट यायला जातो मी द्वारकेवर जातो तिथे ट्रॅक्टरचे शोरूम आहे ना सिन्नरला आहे ना वावीसला हा तिथे आहे का आपलं मग तिथे जातो मग तिला ट्रॅक्टर भरपूर हा. आणि मी काय होतो चांगला एखादा अनुभव ए नोटा फाटेल नाही ना नाही नाही एखादा अनुभव ड्रायव्हर नाही हा. जरा राऊंड मारून पाहिजे ड्रायव्हर काय बेल नको का अरे ते पियल राहते लय मग चांगला नाही ना आनंद आहे आणा ते तगडे पुरते नाही मग काय केलाच येतो मरते हा गांग्या गांग्या काय केलाच येतो त्याच्यापेक्षा ना कारण तो रोटर बिटर आहे ना उचलायला चांगला आहे त्याच्यापेक्षा ना तू याला घेऊन जा मुग्याला नाही, ते सट केले नको रे भाऊ हं? ते नको तो गेअरचा दांडा तोडायला बसलाय नवा ट्रॅक्टर मावाला नको त्याच्यापेक्षा तो गांग्याच परवडेल मला हा? त्याला खुर्ची बारीक करून झाला थोडी हा थोडी घेते सांगा नाही, त्याला त्याला काय बस हे करायचं नाही खुर्ची नाही तो काय उभा- उभे उभे हाकेल त्याला काय उभे उभे तो काय टिरिंग एवढंच आहे. हा न. आज एवढ्या मोठ्या गाड्या चालू ते बरं येऊ का मला ना म्हशीला पाणी पाजायचे हं. येऊ का हा तू मशील पाणी पा हा आणि मी आता जातो बरं बरं हा हा चाल तो हा ट्रॅक्टर चालवायला काय तो काय नाही म्हणणार आहे हे गजरे बरे बा विकांत हे पैसे आणले आणले का हा कोणाकून 100 रुपये कोण
बरं झालं. मग आता आता ये ना ज्यांचे आहे सगळ्यांचे त्यांचे- वाटप करून त्यांची द्यायचे. मिटून दे. एकही दारास पुढे आला नाही अरे, पाहिजे. त्यानं पैसे दिले नसते मला. मग जर लोकांची मिटवायची म्हणलं असतं ना दिलं असतं. पण म्हणलं मला ट्रॅक्टर घ्यायचंय. हा असं हा सांगायचं. हा तर मग भरले पैसे हा. ट्रॅक्टर येणार आहे असं सांगायचं. आता काय कर कोळ तरी ठेवून दे. आलं पण ठेवते ना मी बरोबर ठेवून पण काय नाही ते tension. पिशा ठेवते का इकडे कोण पिशा पाहणार आहे. हा पिशा पण हा? उलट अशा पिशांमध्ये असल्या कोणाला नाही कळत. हा. तसं काय भाजी पारायचं त्याच्यात. हा बरं मग काय येऊ का? म्हणला तो तो काय नाही म्हणा फक्त मला द्यायचे कसे काय काय बोलला का? त्याला म्हणलं जेव्हा येईल तेव्हा देईल म्हणलं बस. ना मग तो नको टेन्शन तो मग त्याची तो म्हणा माय वावर नागरून दे वाटलं डिझेल टाकून म्हणलं देईल. हा ट्रॅक्टर आल्यावर ना हा. मग राहू दे या वर्षी खाटे. मग आता या काय वर्षी राहू द्या खाटे. मग येणार आहे आज येईन उद्या येईन हा येईन ट्रॅक्टर कुठे जाणार आहे. वेटिंगला आहे मग त्यांच्या हा वेटिंगला आहे. चालेल मग. मग आता मग आता काय जाऊ का मग हा हा तो जर आला चहा पाणी कर त्याला हा हा करते बरं तो का? काल येईन बापे माणसं बोलूच नका रे. आता त्याला किती काय answer आहे तुला माहिती हा. आहे यावर चालू झाले का यावर पैसा घेतला का हा का सारखे घर गेलत राहते हा कुठे बाबूराव कुठे जाण्या हा. असं जाण्याला मागत होतं जाण्याला दिले नाही पैसे. हा का हा जाण्याला नाही दिले चालेल मग आपल्याला मी दिले. चूल पेटवीते हा मग आवरीत हा आहे बस मी. चुली जवळ चालू तो हा हा हम्म. येतो. पैसा कधीचा हा माणूस कुठे गेला ना तर परत त्याला घरच उमजत नाही का बरं काय माहिती बाई. जसं कर्ज नील झालं ना आहे तसा का हा बाबा? पका नाही नाही आणला का ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टर नाही ना अजून हा? वेटिंगला मीटिंगला. मीटिंगला का हम्म. एवढी दिवस झाली जवळ 5-6 महिने झाली मीटिंगला जाऊन हा मग अहो आमचे वावर पडले ना नांगरायच्या आधी. अरे बरं 6 महिन्यात इतके दिवस वावर जरा नांगरत राहतात का सांगा बरं तुम्ही. हा? मी तर सीझन भरोशावर संपलाय म्हणलं तुमचा ट्रॅक्टर दे मला पैसे दिले नाही तर मग पैसे देऊन टाका मला तुम्ही पैसे दिले का? मग 1,20,000 रुपये दिले ट्रॅक्टर घ्यायला हा मग मला त्या ट्रॅक्टरवरची उधारी द्यायची होती बोंबला आता घरचा ट्रॅक्टर येणार आहे मी तर ट्रॅक्टर पैसे दिले घ्यायला अरे देवा मला माहितीच नाही बरं का मला सांगितलंच तर नाही. फोन कुठं लागत तरी ते फोन आहे ना बिघडलाय. हा का हम्म. मग तेवढं निरोप सांग म्हणा शिरपत्र आला पैशाला हा हा तो ट्रॅक्टर जाऊन दे म्हणा मग पैसे कमाय मला ते चालेल मीच चालेल. येणार ट्रॅक्टर हा का हा जाऊ का तू ट्रॅक्टर घे नाही तर जेसीबी घे मला काय घेणं पडले. तुला मी कबूलवाणार नाही जसं काय मला बाबूरावना सांगेल नाही. मी बरं झालं त्याच्या समोर बोललो गेला काय म्हण मी मुद्दाम त्याला पाहिलं ना पाहिलं केलं म्हणले हा माणूस सारे सकाळचा गेलाय कुठे गेला काय माहिती सांगू नाही येत नाही. अरे हा. अरे वा. बरं झालं आता असंच करायचं बरोबर दिसला ट्रॅक्टरचं- का लगेच ट्रॅक्टरचं काहीतरी सोडायचं. म्हणतो होता ना हा म्हणे आता काही 6 महिने झाले तुमचा ट्रॅक्टर अजून येईना म्हणे हं. मला ट्रॅक्टर वाल्याची 1,20,000 रुपये देणं होतं म्हणे. हा तर मग आता मीच ट्रॅक्टर काढून राहिलो म्हणे. चांगलं आहे, ये ये हा. म्हणा. बरं झालं केला ना डोक्यात ताण. आता सांगितलं का लवकर नको येऊ म्हणून मी काल सांगू असं नाही ना असं कोणी सांगत असतं काय तेच. लवकर नको येऊ. कोणी सांगितलंय आतापर्यंत कोणाला असं. नाही ना हं? हम्म. अवघड राहते बा बाहेरचे पैसे घेणं हा पण ते याच बरं झालं मिटलं ज्याचं होतं घेणं त्याचं देऊन टाकलं मग बाय डोक्यावरलं वजन खांद्यावर आला आता तो डोक्याला बी ताण किती होता एक माहिती एक जणाचं परवडतं 17 जणांचे पैसे म्हणले नाही का परवडत बाय. लय बोलायचे लोक मग काय तर. त्याच्यामुळे आपल्याला लय अवघड होतं. हम्म आहे आहे काय चाललं गजराबाई? काय नाही बाय बसले. हा का? हम्म बाबरा हा? काय चाल काय काय नाही होती दुपारी शिरपत्राला चक्र मारतात इकडे कधी आज पण आमच्या काय हा नाही घालता शिरपत्र घालता काय माहिती बाई मी नाही पाहिलं. काय? नाही कशी होती गप्पा मारताना? नाही ए, आम्ही माझ्या डोळ्याने पाहिला आम्ही दोघं नवरा बायको घरातच तो आहे काल येईन निड काल बी आलता आज त्याचं काही बी काम आलता. आहे का? काय माहिती मला आम्ही दोघं नवरा बायको घरातच होतो मी तर पाहिला बाई नाही नाही तुमचं काही काम आहे का त्याच्याशी? काही काम आहे हा, काय? आलं होतं म्हणता आलते. काय काय आज ती वावर नांगराची होती ना आमची हं. मग त्याच्या काव टाक त्यांच्या ओळखीने भेटत हा हा त्याच्या ओळखी छोटा नाही पाहना हा. त्यांच्या ओळखी हा त्यांचा मोठा पाहना आहे का? मला नाही माहिती पण मग असं म्हणते होते. तुला नेमकं काय लागत आहे काय तुला मला लागत काय नाही त्याच्याकडून अहो काच काय लागत या बाया तुम्हाला माहिती ना कशा आहे हा. फक्त चौकशा करायच्या. हा आमका काल आलता तमका काल आलता बरं, हिला बरं. कावा छोटा पाहना लागतो हिला कावा काय लागत छोट्या पाण्याला काय खोलायचंय. अहो, मग काम आहे तुमच्या कानावर घालायचं हा तुम्ही
पहा मग पुढं. तर आमच्या कानावर घालायला काही तो त्याचं आवाज आमचं काही घेणं देणं तुमच्या थोडी. नाही म्हणत मी, यांच्या. मग काय झालं काल आलता का हा, तो यांचं. टेन्शन बघ तो सांग खरं सांग काल आलता कोण तो शेरप्या काय माहिती बाई मला नाही माहिती. अच्छा ते म्हणजे तुम्हाला सांगून ठेवून राहिले बाबराव तो आला आणि तुम्हाला तो विचारलं त्याचं काही आहे का तो त्याचं काही आहे का मग सांग मला नाही तर तुला गळ्यात जाय आता इकडं आता तुम्ही कुठं तो कुठं पहा, मी सांगू राहिले तुम्ही लगेच भांडायला नका लागू. अंग बरोबर आहे ना ग त्या शिरपतचं तो लफड आहे का नाही ग बाई, मी ते मग सोडत तू तू ते नाही. पाहायला आलती काय का? एवढी जळू राहिली इकडे म्हणून येऊन पाहायला बसत. आलती का अहो मी इथून चालले आमच्या शेतात. हो ऐका आता तिला माहितीच नाही काही यांच्या दोघांची कंडी म्हणून हा. तो इडे येऊन बसला का ही तुमचे कान भरायला आली याचा अर्थ 100% हीच आणि त्याचं लफड आहे कोणाचं? असं. शेरप्या तोच लपडे असं वाटतं लाकडं गिकडं नाही करत, मानावर बाहेर आहे. मग मानावऱ्या मा इडे येत होत काला मानावऱ्याच्या कान भरी ती अगं, तो नवरा घरी नाही राहत, त्याला काही गोष्टी माहित नाही राहत म्हणून आले मग सांगायला. तू सांगते का हा. बर बर तो सांगितल्याने काय होणार आहे का खरं बाबा? सांग. नाही बा, मी चांगल्यासाठीच सांगितलं मला पण तरी तू काय कबूलच होई ना बाई शिरपतचं तो लफड आहे म्हणून कळलं. नाही काय लफडं, मी आणि मग तोंडात या नाही असे का? उद्योग घेऊन नको येत जाऊ चाल निघ इडून कस का हा बाबराव पा, तुम्हाला बायको जमत नाही ए, बा? हा, तू निघ काय बोल. उचत जावे म्हणते तिला मग काला इडे एकाचे दोन सांगायला निघ तुम्हाला ना बायको जमत नाही पण आता. हं. काय त्याचा मुका घेऊन जाते काय आता काय बाबराव? काय बाई कुत्र्याला हाड म्हणलं तर हाडून तुम्हाला हाडूक सांगायचं टाकीन काम मग, तुमच्या बायको तिचे ना जास्त रिलेशन वाढले बरं का. हा का जाऊ का मग आता? तो रिलेशन वाढले आता मग तुला त्याला काय कळत रिलेशन म्हणजे काय हा? पुढचंच बोलतो आताच्या काळामध्ये जास्त येणं जाणं चालू झालं त्याचं हा येणं जाणं का हा. म्हणजे नेमकं येतोय का आला तो आता तिला हे सांगत बसू का यानं हागंदारी करून हा. ठेवली त्याच्याकडून पैसे घेतले तो आता- पैसे अरे पाहायला पण आता येतो तिच्या- हा अरे, बायको पुढं करीतो तुला हे एवढं- सांगू का तुला एवढे कळले का तुला एवढे कळले का मी तिच्या जास्त तुला का बोलत होतो ही परत त्याला जाऊ सांग मला कामा पडले तो नादी लागून नाही बाब्या चालणार. घरी स्वतः बसची हा. असं तू उरकूनच घेशील पण सोडायचा नाही. हा, चल चल हा तो टाइम चला बाई ए, आला आला अरे मागं. बापरे. पळा पळा नाही ना हं? नाहीये नाही, जातोच कुठं तेच कळत नाही बाई सध्या कुठं काही पाणी मुरत का काय काय नु काय कळत नाही काय नाही काय माहिती काही गणितच कळाना बाई ए वहिनी, तू पैसे देऊन टाक गाडी, जाऊ दे तिथे. नाही मला नाही माहिती तुमच्या पैशाचा मला काही संबंध हं? मला नाही म्हणजे माहिती मी जेवण तू झाली बा पदरची त्याची कदर काढायची चक्कर मारीत बसायची नाही हम्म. मला माहितीच नाही मला तुमचं असं ते होतं त्या. मला नाही माहिती जा का? हा हा हो ऐका ना. गेला तो मरायचं नाटक करता का तुम्ही कधी जसं काही मरूनच गेला बाबूराव बाबराव, आहे का घरात? नाही ना हं? नाही आवाज येत होता काय तर मीच बोलत होते कोणाचं बोलतोय फोनवर वैताग झाला. होय, हा खंडू खूपशा काय माग लागलाय काय गेला बर का गेला बाई काय त्याचं टेन्शनच झालंय बाई आहे ना आला आलो ये बाबू रडला. बाबूराव बाबूराव तुम्ही मला सोडून कुठं गेलो गो वहिनी, काय झालं रे? भाऊजी भाऊजी बाबूराव मला सोडून गेले ग बाई त्याला पण माहित पैसे बुडून गेला साला पैसे दिले असेल मग गेला तर काय नाही. काय झालं वहिनी? बाई गावापैकी कोणाचे पैसे बुडून गेला नाही ग बाई जाऊन दे मी कसं काय काय झालं वहिनी पण हे? वहिनी हो वहिनी कसं रडू काय झालं? नका अबे, एवढे पैसे गेले ना मी काय मागे सरणार नाही थांबा म्हणजे पैशामुळे गेला काही? बरं मी काय होतो आपला विधीचा कार्यक्रम कधी ठेवायचा आता संध्याकाळीच ठेवा हॅलो मी काय होतो गंग्या चल, घाबरू नका, आम्ही मी आहे काय तुम्हाला. ऐकला एक मडकं वहिनी. मडकं ते हा? फुलाचा हार एक आम्ही द्वातर आहे, घाबरू नका. हो हो काय मी फोन बोलतोय तुमचाच आधार आहे आता चालून एक द्वातर आणि गुलाल शेंदूर रडू नका, रडू नका. आणि जवळ आहे ना हात जळून एवढे लागला ना पैसे लागू द्या एवढे केले ते आपल्या वाड्यात नाही देणार. समजा. ते उरीत वडेल नाही. बरं बरं तिकडे तुझे उदाहरण सांगा ना. जानाच्या त्या खाली घ्या. आणि ती जर शेवटची गाडी पाठवून द्या हा हा सोन्या बेडूक उचलायच्या नाही माणसाला त्या मुंग्या लागल्या बरं का?
हे रात्री झालं का काय चांगला मस्त होता बघा. अहो, मुंग्या लागले नाही मला आता चांगलं- झालं खास म्हटलं एवढा गोकुळाबाई गोकुळाबाई माझा नवरा गेला ग बाई. या गाजराबाईच्या मुळेच गेला गोकुळाबाई हो काय झालं चांगलं होतं ना बाबराव शिरपतरावना लई टेन्शन दिलं ना मा बाई. हाताने त्याला आगणी लागली ना रे आता. बाबराव मा हाताने आगणी लागली. मग आवाज ऐकून तर उठन बाई गेला बाबराव ना बाई नका ना हो उठू. बाबराव आता त्याला शिरपतराव कळलं मुळच हातावर. गेला ना. बाबराव बकुळा आली ना वहिनीला आपण सहारा देऊ बर का बाबराव हा? नको वहिनी नको वहिनी हो तुम्ही कुठे सहारा देऊ राहिले गोकुळाबाई कोण दे? हो मा आवाजान तरी उठन बाबराव पहा तुम्ही अहो, अगं बाबराव तो आवाजाचा जाळ कर ग तर कोणा तेवढंच उठू. माझ्या जवळचं तेवढंच मी हो बाबराव मला तुमच्याशिवाय कोण अगं नको. तुम्ही न- मदत करायची हो मला हा बाबराव येता जाता बाबूराव बोलायचं बरं का? बाबराव मला कधी जाता जाता पैदून जायचं बाई वहिनीला जास्त दुःख येता झालं जाता वहिनी. बिचारी नको ना. वहिनी येता जाता विचार मला बकुळा जेवली का वहिनी, बकुळा तुला काही अडचण आहे का बाबराव वहिनीच्या अंगात आलं हो का? बाबराव मला अडचण आहे हो सध्या थोडी पैशाची बघा, हो, वहिनी. आता माझं कसं होईल? मी आहे ना वहिनी जे आहे ना तुम्हाला जाना भाऊजी टेन्शन बघा, नका गेल्या अंगात गेलं तर आलं. चांगलं झालं. फक्त तो आहे ना एक दिवस जागा लावतात बघ. एक दिवस जागा लावतात. काय झालं याकडे एका काय दिवसात. झालं त्यानं ते बँकेचं प्रकरण टाकतो ना हा हा 5 लाख रुपये मंजूर झाले त्याला. हा 5 लाख ती भेटलं ना माहित बस पैसे गेले. सांगून पाहू का नाही कानात नाही होता का? लयच गडबड केली हो मग. त्याचं आहे ना कानात सांगावर 5 लाख मंजूर झाले. नाही नाही त्याचा अंग त्याचं थंब घ्यायला लागत थंब जेव्हा त्याचं तुम्ही थंब घ्यायचे ना वडील 5 लाख भेटतील. हा मग घ्यान कापून घ्या अंगठावर वाळून घ्या घेऊन ना जायचं मग. हा, तुम्ही. घ्या. याला पण आता तो का अंगठा घ्या, कापून काढा मोबाईल अंगठा कापून घ्या चाकू बिकू आणा. हा तिकडे तिथे इळे घ्या इळे तिकडे वहिनी 5 लाख भेटेल तुम्हाला 5 लाख कापू का काय बरोबर, फोन नाही नव्हतं, त्यांना झोप वाढणारच. ए बाई जरशी बंद कर तू रडणं 5 लाख भेटले त्या बाबाला हो बाई, मंजूर झाली ना. बाई माझा बाबूराव गेला पण माझं जीवनाचं कल्याण करून गेला घ्यावं, ग. थांब, मोबाईलला घ्या ना. हो बाबराव अहो पैसे आले ना हो, वहिनी मला बँकेला फोन हॅलो हा तुम्ही ते प्रकरण मंजूर केलत ना बाबुरावला ते काय सबसिडी 5 लाख भेटणार आहे ना तो गेला हो पण त्याचा थंब नाही ना कोणी घ्यायला मी आहे ना आपण नाही चालणार त्याचा थंब लागेल तो थंब त्याचा लागेल पहिलं का भूत उठला का काय काय बाबराव उठला ना नाही. थंब अरे उठला? बाबा. उठला बाई माझा राजा झोप, उठला ग बाई झोप झोप माझा मागे राजा लोकं हाताला बुजू. 5 लाख आले थांब घे ना 5 लाख भेटले 5 लाख दे ना मग हा? दे ना चला आता उठ उठ. चला आम्ही बँकेत होतो हा. चल, हा? उठ. हे तुम्ही आला होता ना? मेलो होतो ना. आता गजरे 5 लाख येते आपल्याला मग 5 लाख ताब्यात देतो तेव्हा मग मरवतो मी गजरे ऐकून घे हा. आणि मेला कोण होता? आता माई 1,20,000 फिट असतो रे ना हा. याला मी घरी सोडणार नाही म्हणजे मग. याला मस्त छान होतं आता आणि मग मला ध्यान आल्यावर काय करू हा? हा. बघा हा. आता याला माहिती पैसे फिट असतो रे ना याला पैसे देतो का कामाला चालतो हा नाही तर मी तुला उभा आगली टाकेल. म्हणजे तुम्हाला नाटक पाच- काय आहे? हे पैशाचं तुम्हाला 5 दाखा, लाख मेलो भेटणार आहे. वाटतं हे पैसे दाखा ना. तुम्हाला 5 लाख भेटणार मी आहे तुला उभा आगली टाक दी उभा त्यातून गेलं काढून 1,20,000 पैसे 5 लाख त्या अग्नी डागात 5 लाख नाहीच आहे. हं? तुला रुपये मंजूर झाला नाही शिरपतराव. नाही. हो, मग मला शिरपतराव. काय उठवले तो तुम्ही जसं खोटं मेले होते का तसं खोटं प्रकरण केलं हा का अहो आता खरोखर मरा ना ते काय बाई. सांगितलं होतं काय तुला एक दिवस रडायला लावी थोडे दिवस पण थांब. मी नाही राहणार ज्याला द्यायच्या का त्याला म्हणे ना घ्यायच्या व्यवहारला क्लिअर आहे मला हे पाहून मला चाललं मस्तीचं शान टाकायला पैसे तो का काय करतो देतो ना थांब ना अजून आठ पैसे. 8 दिवस थांब पैसे आठ टाक एक दिवस. वहिनी नका अहो एका सांगू. कधी पैसे भेटन दोघाला न्या ना नाही ना हं? चला चला तो दोघे 8 चला दिवस थांब ना 8 दिवस दोघे चला कामाला बेगा ओपिते मी बेगा ओपिते बाबूराव तुझा मी आहे किती वहिनी. माझ्या बाबूराव अत्याचार करू राहिले बरं 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 हात काढ ना ती काय पैसे हा, कमी मी आहे ना, तुम्ही जा. आता घरच्यावर हात टाकू राहिला चाल जा काय भाऊ. लोक आहे लाज अहो, सोडल्या काय नाही निघा. तुम्ही मारा चल जरा. कामाला चल. लय मोठ्या मोठ्या पाट्या कधी उभार का त्याच्या डोक्यावर आता त्याच्या पार व्यासरीत पाडतो बाई त्याच्या मागे पाहिलं ना आता शिरपतराव का बरं माईड येत होता त्याचं मला लपड असत तर त्याने पैसे सोडले असते तसं काहीच बाबरावनंच नाही. गुंतवलं होतं का बाबूरावना अहो, मला मी चुकीची निघलाय ना मला वाटलं तुमच्याकडे येत होता काय मग हे असंच राहतं तुमचं हे पाहणं नाही सवारणं नाही काही बी साप म्हणून बी पाडवायचं
जाऊ दे. मग आता कामाला लागला का काय? मग तेच महत्वाचं झालं बाई, जाऊ दे घरी रे वैताग द्यायचा.